नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोरी बनविण्याची सोपी पद्धत। बऱ्याच वेळा आपल्याकडे ब्लाऊजला मॅचिंग दोरी भेटत नाही, अशा वेळेस दोरी लावायचं कुठे आणि किती शोधायची हा प्रश्न पडतो। त्यापेक्षा तुमच्याकडे जर ब्लाऊजचं कापड उरलेलं असेल किंवा अस्तरचं कापड असतंच, त्यापासून तुम्ही अगदी सोपी पद्धत वापरून दोरी बनवू शकता। आता रेडीमेड दोरी आपण 1 मीटर आणतो, त्याचप्रमाणे ब्लाऊजच्या कपड्याची दोरी बनवण्यासाठी सुद्धा 1 मीटरच माप घ्यायचं किंवा 1 मीटरपेक्षा थोडंसं जास्तीचं माप ठेवायचं। तर हे पहा, मी या पद्धतीने जवळजवळ 1 मीटर पेक्षा थोडंसं जास्तच घेतलेलं आहे कापड। आता ही पट्टी मोजून झाल्यानंतर ह्याची रुंदी पाहिजे आहे, तर रुंदी घ्यायची आहे अंदाजे सव्वा इंच किंवा मग 1.5 इंच। 1.5 इंच जास्त होते मोठी, पण तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्ही 1.5 इंचच घ्या, पण सव्वा इंच मापात होते। आता सुरुवातीला हे पहा सरळ टोक करून घेतलंय, कारण इथे आपल्याला वाय आकाराचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि या मार्किंगवरती शिलाई मारायची आहे। आता हा पहा, या पद्धतीने वाय आकारावरती अगोदर जे तोंड आहे त्या तोंडाला वाय आकाराने शिलाई मारायची आहे आणि मागच्या बाजूला मात्र रेग्युलर शिलाई मारून घ्यायची आहे। तर पहा या पद्धतीने। आता हे पुढचं थोडंसं तोंड मोठं का ठेवायचं, तर दोरी आपण पलटवणार असतो, ही दोरी उलटी करून बाहेर येणार असते, त्यामुळे थोडंसं पुढच्या बाजूने मोठं तोंड ठेवलं की दोरी पटकन बाहेर येते। तर पहा, आणि बाजूला जो आहे तो आपलं नॉबचं जे एक भाग आहे तेवढं मार्जिन ठेवायचं आहे आणि शिलाई मारताना एकसारखी मारायची, म्हणजे दोरीसुद्धा एकसारखी बनते। तर पहा, या टोकापासून त्या टोकापर्यंत नॉनस्टॉप शिलाई मारायची आहे, मध्ये धागा तुटू द्यायचा नाही, नाहीतर मध्ये जर शिलाई खंडित झाली तर मग दोरी व्यवस्थित बनत नाही। तर पहा, आता शेवटच्या टोकापर्यंत आहे अशीच शिलाई घ्यायची आहे। तर पहा, शिलाई मारून झाल्यानंतर आता इथे आपल्याला लागणार आहे मशीनची सुई। साधी नाही, शिलाई मशीनला जी सुई वापरतो ती सुई घ्यायची आहे आणि त्यामध्ये 4 पदरी दोरा ओवून घ्यायचा आहे। तर पहा, शिलाई मशीनचं जे सुईचं टोक आहे त्यामध्ये अगोदर 2 पदरी दोरा ओवायचा आहे, म्हणजे तो 4 पदरी बनतो। त्यानंतर दोऱ्याच्या एका साईडला गाठ मारून घ्यायची आहे, कारण हा दोरा आपल्याला जी दोरी बनवलेली आहे त्यामध्ये लॉक करायचा आहे। आता जिथे वाय आकार ठेवलेला आहे त्या वाय आकाराला मागच्या बाजूने ही सुई आहे ती ओवून घ्यायची आहे। तर हे पहा, थोडंसं वरती अर्धा इंच मार्जिन सोडून मग ही सुई ओवायची आहे आणि सुईचा जो मागचा भाग आहे प्लेन जाडसर, तो मग या या दोरीच्या आतमध्ये या पद्धतीने टाकून बाहेर घ्यायचा आहे। जसं आपण सिंपल दोरी वगैरे ओवतो तसं ही सुई आहे या दोरीतून बाहेर घ्यायची आहे। आता हे बाहेर आल्यानंतर थोडासा दोरा आत ओढून घ्यायचा आहे। दोऱ्याला जास्त ताण पडू द्यायचा नाही आणि आता हे जे टोक आहे सुईचं दोऱ्यासोबत, हे कशाला तरी अडकून घ्यायचं आहे। आता मी इथं शिलाई मशीनलाच अडकवलंय आणि ज्या बाजूने आपण वाय आकार दिलेला होता त्या बाजूने थोडंसं हाताने अगोदर ओढून घ्यायचं आहे। इथं थोडंसं काळजीपूर्वक ओढायचं आहे, अगदी 1-2 इंचापर्यंत व्यवस्थित हाताने ओढून झालं की नंतर तुम्ही बोटाने अगदी इझिली ओढू शकता, पण सुरुवातीला मात्र इथं नखाने हे जे कापड आहे हे दोन्ही बाजूला ओपन करून मग बाहेर ओढून घ्यायचं। आता पाया पद्धतीने, आणि हे आता असं थोडं थोडं हाताने खेचून आणि मग बाहेर ओढायचं आहे। लक्षात ठेवा, इथं दोऱ्याला ताण नाही द्यायचा आहे, दोरा लूज सोडायचा आहे आणि पुढचा भाग ओढायचा आहे। सिल्कचं जर कापड असेल तर खूप पटकन दोरी बनवून होते। या पद्धतीने तुम्ही कुठल्याही कपड्याची दोरी अगदी 2 ते 5 मिनिटांमध्ये बनवून तयार करू शकता। आता मला तुम्हाला इथं दाखवत तुम्ही पाहत असाल 5 मिनिटं लागलेले आहेत। तुम्ही अगदी 2 मिनिटातही या पद्धतीने कितीही लांब दोरी बनवू शकता, शिवाय दणकट। तर चला मैत्रिणींनो, दोरी बनवून तयार आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा। आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। मागच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटबद्दलही धन्यवाद। भेटूया उद्या।